सब्सक्राइब कीजिए टेक विद राहुल चैनल को और बेल आइकन को दबाइए लेटेस्ट टेक्नोलॉजी वीडियो सबसे पहिले देखने के लिए। नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसंदर्भामध्ये। मित्रांनो, आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय केलेलं असेल, आपली क्षेत्र भेट सुद्धा अधिकाऱ्यामार्फत आपली झालेली असेल, त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते ती प्री सँक्शन लेटरची, म्हणजे पूर्वसंमती पत्र। तर हे पूर्वसंमती पत्र जे आहे ते कशा रीतीने आपण ऑनलाईन डाउनलोड करायचं आज आपण या व्हिडिओमध्ये या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत। तर चला मित्रांनो, बघूया नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत अप्लाय केलेल्या योजनांसाठीचं पूर्वसंमती पत्र हे कशा रीतीने डाउनलोड करायचे। तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर खाली लाल कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून अशाच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मित्रांनो, वळूया पुढील व्हिडिओकडे। मित्रांनो, पोकरा अंतर्गत जे पूर्वसंमती पत्र आहे ते डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये अशा प्रकारचे हे जे क्रोम ब्राउझर असेल, या क्रोम ब्राउझरवरती डबल क्लिक करून तुम्हाला हे क्रोम ब्राउझर जे आहे ते तुम्हाला ओपन करायचे। मित्रांनो, क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला पोकरा असं टाईप करायचं आहे, POCRA। पोकरा टाईप केल्यानंतर तुम्हाला एंटर बटन दाबायचे किंवा सर्च करायचे। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर अशा प्रकारे ही जी पहिली वेबसाईट येते, या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करून ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, तेथे क्लिक करून सुद्धा तुम्ही ही वेबसाईट जी आहे ती ओपन करू शकता। या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला या लॉग इन बटनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। मित्रांनो, लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत अशा प्रकारे हे पेज ओपन होईल। तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हा ऑप्शन दिसतोय OTP आणि दुसरा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय बायोमॅट्रिक। तर मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर हा जर कधी आधार कार्डची लिंक असेल तर तुम्ही हा जो पहिला ऑप्शन आहे OTPचा, हा पहिला ऑप्शन तुम्ही या ठिकाणी चूज करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी खाली तुम्हाला आधार कार्ड विचारलेला आहे। या ठिकाणी तुम्ही तुमचा जो आधार कार्ड क्रमांक जो असेल तो आधार कार्ड क्रमांक तुम्ही या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे। तर या ठिकाणी मी आता माझा आधार कार्ड क्रमांक जो आहे तो मी या ठिकाणी टाकतो। त्यानंतर समोरील हे जे सेंड OTP बटन तुम्हाला दिसतंय, यावरती तुम्हाला क्लिक करायचे। सेंड OTP बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डशी संलग्न असेल त्या नंबरवरती तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येईल आणि त्या टेक्स्ट मेसेजमध्ये तुम्हाला एक OTP येईल। तो OTP क्रमांक तुम्हाला या ठिकाणी जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर या लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। तर आता माझ्या मोबाईलवरती OTP क्रमांक आलेला आहे, तो मी या ठिकाणी जशाच्या तसा मी या ठिकाणी टाकतोय। त्यानंतर लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे हे पेज तुमचं ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय की तुम्ही जेवढ्या योजनांना अप्लाय केलं होतं त्या सर्व योजना तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा जो बॉक्स आहे इथं खाली सिरियल क्रमांक आणि क्रियाकलाप यामध्ये तुम्ही संपूर्ण जेवढ्या योजनांना तुम्ही अप्लाय केलेले ते योजना तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। तर आपण या ठिकाणी आता पहिली जी योजना आहे मी अप्लाय केलेली पाईप, तर या पाईपसाठीचं जे प्री सँक्शन लेटर आहे त्यालाच आपण पूर्वसंमती प्रमाणपत्र असं सुद्धा म्हणू, ते कसं डाउनलोड करायचं ते आता आपण बघूया। तर या ठिकाणी तुम्हाला समोर या अवस्था या कॉलममध्ये तुम्हाला या ठिकाणी प्री सँक्शन लेटर म्हणून हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी आता दिसतोय। हा ऑप्शन तुमचा तेव्हाच एनेबल होईल किंवा तेव्हाच या ठिकाणी दिसेल जेव्हा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत जे अधिकारी कार्य करताय ते अधिकारी तुमची फील्ड व्हिजिट करून जाईल आणि ते सँक्शनचं अप्रूव्हल देईल। त्यानंतरच तुम्हाला हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल। त्यानंतर
सँक्शन मिळाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय, तर अशा प्रकारे हे पूर्वसंमतीपत्र तुमच्या समोर या ठिकाणी ओपन झालेलं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला या पूर्वसंमतीपत्राची प्रिंट काढायची असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रिंट या बटनवरती क्लिक करून तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता, किंवा या ठिकाणी PDF वरती क्लिक करून तुम्ही सेव्ह सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला यापुढे सुद्धा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, टेक विथ राहुल आणि Amazon यांच्या संयुक्त भागीदारीतून आपल्याच घेऊन आलेलो आहोत शेती आधारित उत्पादने आता Amazon.in वरती। तर मित्रांनो, ही उत्पादने तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता। तर कशा रीतीने खरेदी करायचे हे आता आपण बघूया। तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये अशा प्रकारचे क्रोम ब्राउझर असेल, या ब्राउझरला तुम्हाला ओपन करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट जी आहे ती टाईप करायची www.amazon.in/shop/techwithrahul। या वेबसाईटची लिंक जी आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता। या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुमच्या समोर Amazonचं जे पेज आहे ते तुम्हाला या ठिकाणी ओपन होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की शेती आधारित खूप सारे उत्पादने या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील। त्यामध्ये आटा चक्की असेल, मशीनवर चालणारी जी सॉ असेल ती असेल, त्यानंतर विविध प्रकारचे पंप जे असतील ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येते। त्यामध्ये तुमचा इंजिनवर चालणारा पंप असेल, बॅटरी पंप असेल, त्यानंतर मॅन्युअल पंप असेल, अशा प्रकारचे पंप, तसेच कामगंध जे सापळे असतात तुम्हाला आता ऑनलाईन या वेबसाईटवर खरेदी करता येईल। त्यानंतर हायड्रोपोनिक साठी जे ट्रे असतील ते ट्रे सुद्धा तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता। ट्रेचे विविध प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे। त्यानंतर तुमची रोपवाटिका असेल तर रोपवाटिकेसाठी लागणारे साहित्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर ग्रीन शेड साठीच्या ज्या जाळ्या असतील त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येईल। सर्वात चालणारे जे उत्पादन आहे मोबाईल चार्जर, तेही सोलार मोबाईल चार्जर। या सोलार मोबाईल चार्जरच्या माध्यमातून तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही मोबाईल चार्ज करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला खरेदी करावं असं वाटलं तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही लिंक वरती क्लिक करून या ठिकाणी हे उत्पादन बघू शकता, आवडल्यास खरेदी करू शकता।